हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवरती. सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. याआधी मी तुमच्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या तर 9व्या दिवसापर्यंत सर्व व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर केलेले आहेत. तसंच मी आता दसराविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर आज आपण बोलणार आहोत दसरा विजयादशमीबद्दल. हा सण सत्याचा असत्यावर विजय म्हणून साजरा केला जातो. कथा मी असं थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. रावण युद्ध त्रेतायुगात श्रीरामांनी रावणाचा वध केला. रावण हा विद्वान पण अहंकारी व अधर्मी होता. रामाने धर्म व सत्याच्या मार्गाने लढा देत विजय मिळवला. या दिवसापासून सत्याचा असत्यावर विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. आता कथा 2 अशी आहे. देवी दुर्गेचा विजय. राक्षस महिषासुराने देवांना त्रास दिला. देवांच्या प्रार्थनेवरून देवीने महिषासुराचा वध केला. नवरात्राच्या 9 दिवसांच्या उपासनेनंतर 10व्या दिवशी देवीचा विजय झाला. म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून पूजला जातो. थोडक्यात आपण महत्त्व काय ते जाणून घेणार आहोत. दसरा हा शुभारंभांचा दिवस मानला जातो. या दिवशी नवीन उपक्रम सुरू करणं, नवीन वस्तू खरेदी करणं, शिक्षण व व्यवसायात शुभारंभ करणं मंगलकारी ठरतं. शस्त्रपूजा, वाहनपूजा, साधनपूजा याला विशेष महत्त्व आहे. परंपरा व साजरीकरण. महाराष्ट्रात लोक आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देतात. सोनं घेऊन सोन्यासारखं व्हा अशा शुभेच्छा देतात. उत्तर भारतात रावण दहन करून हा सण साजरा होतो. शेतकरी शेतातील साधनांची पूजा करतात. व्यापारी व विद्यार्थीही या दिवशी नवीन सुरुवात करतात. आजच्या काळातलं महत्त्व. दसरा आपल्याला शिकवतो की धर्म, सत्य आणि न्याय नेहमीच जिंकतो. अहंकार, अन्याय व अधर्माचा पराभव होतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात अशी माहिती आणि महत्त्व सांगितलेले आहे. दसरा म्हणजे विजय, आनंद आणि शुभारंभांचा दिवस. या दिवशी आपण सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात आणि जीवनातल्या अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवावा. विजयादशमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर माझी ही थोडक्यात माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त फ्रेंड्स लोकांना, मित्रांना तुमच्या शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.